देशभरातील मेडिकल व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद ठेवलेली आहेत आणि या बंदला ठाण्यातही चांगला प्रतिसाद मिळतोय। ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला अधिकची माहिती देतील। अजित, देशभरातील मेडिकल व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद ठेवलेली आहेत, या बंदला ठाण्यातून चांगला प्रतिसाद मिळत असताना पाहायला मिळतोय, काय अपडेट? फक्त ठाण्यात देशभरामध्ये जवळपास 12.5 लाख मेडिकल जे आहेत ते आज बंद करण्यात आलेले आहेत आणि ठाण्यामध्ये म्हणजे राज्यभरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती जे केमिस्ट अँड ड्रगिस्ट आहेत ते आंदोलन करतात, निदर्शने करतात। मी ठाण्यामध्ये आहे, ठाण्यामध्ये देखील कलेक्टर ऑफिसच्या बाहेर ते मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं निदर्शने केली जातात। सकाळी 9:30 वाजल्यापासून ही निदर्शनं जी आहेत ती केली जातात। हातामध्ये पोस्टर घेतलेले आहेत, अनेक फार्मसिस्ट जे आहेत ते देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। ई पोर्टल नीती से दवा जी ऑनलाईन जी औषधं आहेत ती विक्री बंद करावी, अव्वाच्या सव्वा डिस्काउंट दिलं जातं, त्यामध्ये बनावट औषधांचा सुळसुळाट भरपूर होतो आणि या GSR रद्द करा अशा 3-4 मागण्या प्रमुख आहेत। त्या मागण्यांकरता इथं सर्व जे आहेत ते आंदोलन करताना आपले सर ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जे आहेत जगन्नाथ शिंदे माजी आमदार ते आपल्यासोबत आहेत। आपण राज्यभर हे आंदोलन सुरू आहे, कशा रीतीनं आणि काय मागण्या घेतात? मागण्या आपल्या प्रमुख आहेत, पण आता सरकारला जाग येण्याकरता पुढे काय केलं जाणार? याच्यामध्ये आम्ही 12.5 लाख केमी देशातले आज 20 मे रोजी 24 तासाचा आमचा बंद आहे। ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन जी बेकायदेशीर आहे ती बंद करावी, त्याची नोटिफिकेशन रद्द करावी। GSR 220 जी करोनामध्ये आले ती बंद करावी। ऑनलाईनवर स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिट ही नशेली औषधं, स्पुरियस औषधं, नकली औषधं आम आदमीला देतात, त्यांना वाचवण्यासाठी हा बंद आहे। आणि डीप डिस्काउंट जो DPCO प्रमाणे आमचं मार्जिन 16% आणि 20% असताना बाजारात 25-30% जे मार्जिन आहे ते रद्द करावं किंवा DPCO कॅन्सल करावा अशी आमची मागणी आहे। राज्यभरामध्ये अनेक जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केले जात आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलं जाणार आहे का? हो, आता आम्ही आज आमच्या ठाणे जिल्ह्यातर्फे माननीय जिल्हा अधिकारी या पंचायत साहेब यांना आमचा मागणी पत्र, निवेदन पत्र देणार आहे आणि त्यांना आम्ही विनंती करणार आहे की आमचं हे निवेदन पत्र माननीय पंतप्रधानांना द्यावं, हेल्थ मिनिस्टर ऑफ इंडिया यांना द्यावं, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना द्यावं अशी आमची आज निवेदन आम्ही त्यासाठी देतोय। आपल्या या आंदोलनाला, बंदला अनेक राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला। आज आमच्या या बंदला शरद पवार गटाचे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आम्हाला सहभाग आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा याला समर्थन मागितलं आणि शिवसेनेने याला समर्थन दिलेलं आहे, मनसेने याला समर्थन दिले। साधारण 300-350 पार्लमेंटचे जे सदस्य आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट, यांनी आमच्या मागणीला मदत केली आणि त्यांनी आपली निवेदनं उद्याच्या पार्लमेंटमध्ये मांडण्याचं आम्हाला कबूल केले। तर सर्व भारतातल्या सगळ्या व्यापारी संघटनांनी आम्हाला याच्यात समर्थन दिलं आहे आणि जर हा 1 दिवसाच्या संपामध्ये जर आम्हाला न्याय सरकारने, केंद्र सरकारने दिला नाही तर कदाचित आम्ही संबंध औषध विक्रेते बेमुदत संपावर जाऊ किंवा आमच्या सगळ्या औषधी रिटेल आणि होलसेल ज्या दुकानांच्या चाव्या या केंद्र सरकारला देऊ। आम्ही धंदा करू शकत नाही आणि सरकारने ते चालावं अशी आमची पुढची भूमिका असेल। ऑनलाईन औषधं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात विकली जातात आणि त्यातून कुठल्या पद्धतीने प्रिस्क्रिप्शन व्हेरीफाय केलं जात नाही, डॉक्टर व्हेरीफाय केलं जात नाही, हे किती घातक आहे? किती घातक म्हणजे MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हे कुठल्याही केमिस्टकडे तुम्ही गेला तर त्याला देता येत नाही। त्याचप्रमाणे तुम्ही दुसरा विचार लक्षात घ्या की डायझापाम वगैरेची सारखी औषधं आहेत, आम्हाला रेकॉर्ड ठेवावा लागतो। कोडिन सारखं कप सिरप आहे, त्याचा रेकॉर्ड ठेवावा लागतो, प्रिस्क्रिप्शन ठेवा, कोणाला दिली, किती क्वांटिटी दिली, तुमच्या दुकानात स्टॉक किती आहे, सगळं रेकॉर्ड मागतात। आणि हे ऑनलाईनवाले किती औषधं देतात, कुठलाही काय क्वालिफिकेशन बघत नाही, जसं आप्पासाहेबांनी सांगितलं। त्यामुळे घोर अन्याय तरुण पिढीवर होतोय। तरुण पिढी मोठ्या प्रमाणात औषधं जी आहे ते ऑनलाईन खरेदी करते आणि त्यातून कुठेतरी औषधं ही शरीरासाठी न घेता नशेसाठी वापरली जातात, हा देखील एक मोठा प्रश्न आहे की आमच्या व्यवसायामध्ये जे नार्कोटिक औषध आहेत ही शेड्यूल X मध्ये येते आणि आता सांगितल्याप्रमाणे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ती देता येत नाही, त्याचा सेल आणि विक्री रिपोर्ट आम्हाला द्यावा लागतो। आज आपण बघितलं तर ब्लिंकिटच्या माध्यमातून
आमच्या तरुण मुलांना ही सगळी नॉर्कोटिक नशेची औषधं त्यांच्या हातात मिळतात. महिलांना आणि आमच्या मुलींना गर्भपाताच्या गोळ्या त्यांना मिळतात. कुठेतरी अशा प्रकारे आमची तरुण पिढी नागवली जाते, नाचवली जाते आणि ह्या औषधीचे दुष्परिणाम या सर्व लोकांवर होतात. त्यांना जे काही अँटीमायक्रोबियल डिसीज म्हणतात किंवा त्याच्यात जी काही व्यंग येतात, नुकसान होतं, ते फार मोठं आहे. आणि सर्वसामान्य माणसाला औषधाची माहिती नाही, आरोग्याची माहिती नाही, ते आम्ही ह्या आंदोलनातून त्याला देतोय. आणि जनतेला आम्ही आव्हान करतोय की आता याच्या पुढे कुठलीही ऑनलाईन औषधं मागू नका, जी तुमच्या शरीराला घातक आहेत, तुमच्या अवयवाला घातक आहेत आणि ते त्याच्यामुळे फार मोठं तुमचं नुकसान होणार आहे. ही आम्ही जाहीर विनंती करतो. मनोजजी, रस्त्यावरती आंदोलन केलं, ते दुकान बंद केले गेलेले आहेत, पण हा आवाज सभागृहात देखील उठला पाहिजे. कशा रीतीने सभागृहात हा आवाज उठेल? सर्वात प्रथम म्हणजे जेव्हा काल कार्यालयात येऊन आमचे विलास जोशी साहेब जे ठाण्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी मला एक पत्र दिलं. त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या अतिशय रास्त होत्या आणि त्या रास्त मागण्या होत्या, त्यामुळे मी आज स्वतः त्यांच्याबरोबर माझ्या कार्यकर्त्या घेऊन रस्त्यावर उतरलोय. म्हणजे 12.5 लाख दुकानदार या भारत देशात आहेत आणि 50-60 हजार महाराष्ट्रात आहेत. ठाणे शहरात फक्त 1000 दुकानदार आहेत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या एकदम रास्त आहेत. ऑनलाईन कुठल्याही परिस्थितीत बंद व्हायला पाहिजे. आता सभागृहात कसं घ्यायचं हा पुढचा मुद्दा आहे. हे बेसिकली सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. त्यामुळे जे साहेबांनी सांगितलं तसं राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिलेला आहे आणि सभागृहात विविध पद्धतीनं हे जे यांचा आवाज आहे तो उठवला जाईल. राजकीय पक्ष शिवसेना असेल, त्यानंतर मनसे असेल, शरद पवार गट असेल, विविध पक्षांनी या केमिस्टच्या बंदला पाठिंबा दिला आहे. ठीक आहे अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.